रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बऱ्याच मुलांची पुढं साईड बिझनेस करता करता शिकण्याची इच्छा असते. सर आम्हाला BA व्हायचं आहे, किंवा म्हणजे कमी मार्क पडलेले, CETला न बसलेले, किंवा त्यांना माहीत नाही की बाबा या परीक्षेसाठी CET द्यावी लागते. अशा मुलांनी हाताकडून बसायची आवश्यकता नाही, लक्षात ठेवा. अशा मुलांना सुद्धा नर्सिंग, आलं का लक्षात, किंवा BA असेल, किंवा BCS असेल, किंवा BSc असेल, विद्यार्थी फक्त शिकण्याची आवड त्याच्याकडे असणं आवश्यक असतं. माझ्याकडे या अशा विद्यार्थ्यांची आपण मोफत ऍडमिशन, जे कॉलेजची पुढं फी आहे ती नॉमिनल असते, अशा विद्यार्थ्यांसाठी अशा होत करू भरपूर संस्था आहेत. लक्षात ठेवा की जिथे विद्यार्थ्यांना ती संस्थाच माहीत नसते. आलं का लक्षात. आपण आपली संस्था जी आहे ती अशाच मुलांसाठी, गोरगरीब मुलांसाठी आपण चालवतो. त्या संस्थेमध्ये अगदी BAला ऍडमिशन पाहिजे असू, किंवा BScला पाहिजे असू द्या, BCS पाहिजे असू द्या, किंवा अगदी नर्सिंगला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएट करायचं आहे आणि ते कुठं अकॅडमीला जॉईन आहे, किंवा तुम्ही दुसरं कार्य करताय, किंवा आजच्या परिस्थितीमुळं तुम्हाला जाता येत नाही, कॉलेज रेग्युलर अटेंड करता येत नाही, अशा मुलांसाठी सुद्धा आपल्याकडे सोय आहे. फक्त उणीव कुठल्या गोष्टीची भासते ते मी सांगतो तुम्हाला पुन्हा. आपण ज्या व्यक्तीशी संपर्क आपला होणं आवश्यक आहे त्या व्यक्तीशी आपला संपर्क होत नाही. ज्या व्यक्तीशी आपला संपर्क झाल्यामुळे प्रॉब्लेम हा येतो. चुकीची व्यक्ती चुकीचाच गायडन्स करणार तुम्हाला, आणि त्याचे परिणाम, तुमचे पैसे खूप काही खर्च होतात त्यामध्ये. तुम्ही एकदा पैसे दिलेले असतात, आमकीकडे मी ऍडमिशन करून देतो म्हणून, तर असं कोणी फसू नये हे अंतकरणापासून माझी इच्छा आहे. आणि अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती, तो कोणत्याही गावचा असू द्या, त्याला शिक्षण घ्यायचं आहे म्हटल्यानंतर तेवढा धाडशीपणा त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. आपण व्यक्तीला संपर्क करायचा, त्या व्यक्ती संपर्क आपली ऍक्शन केली जाते. फक्त पैसे कोणालाही देऊ नका, ही अगदी हा सर्वांना. एकदा की पैसे देऊन तुम्ही अडकला की मग पुन्हा काय करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं की ह्या व्यक्तीने ऍडमिशन आपलं केलं, परंतु ऍडमिशन हे मोफत झालेलं असतं. त्या व्यक्तीनं तुमच्याकडून कसे पैसे काढले आणि तुम्ही कसा विश्वास ठेवून दिले, हे जरा थोडंसं मग पश्चाताप होतो. नंतर आपण त्या व्यक्तीला पैसे मागतो, माघारी मागतो, ते पैसे देत नाही, मग पुन्हा भांडण, तिथून पुढे क्लॅशेस. असे बोगस पैसे कोणाचे घेतलेले पचत नसतात. लक्षात ठेवा, मी सर्वांना सावध करतोय. असं जर कुणाला ऍडमिशन अगदी साध्या कोर्सला सांगतोय, कुणाला BA व्हायचं आहे, BSc व्हायचं आहे, BCS व्हायचं आहे, किंवा नर्सिंगचा साधा सोपा कोर्स करायचा आहे, तर अशा व्यक्तीने डायरेक्ट मी नंबर देतोय त्या नंबरवरती संपर्क करा. तुम्ही अगदी दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगतो, कुठलाही फायदा न पाहता अगदी तुमचं ऍडमिशन व्यवस्थितरित्या गॅरंटेड स्वरूपामध्ये करून दिलं जाईल आणि लिगली करून दिलं जाईल. बरं, हे कुणासाठी सांगतोय, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय? जे असे विद्यार्थी आहेत की जे CETला बसलेच नाहीत, किंवा दिलीच नाही त्यांनी CET, त्यांना माहीतच नाही, कल्पनाच नाही. तर असे अनेक कॉलेज आहेत, लक्षात ठेवा, की जिथे आपले स्टुडंट आहेत. गेल्या 40 वर्षामध्ये जे माझ्या हातून विद्यार्थी गेलेले, आलं का लक्षात तुमच्या, ते अगदी तुम्हाला निश्चित
मोफत ॲडमिशन करून देण्याचं काम माझ्याकडं. फक्त विश्वास असणं आपला फार महत्त्वाचं आहे. सांगणं हे माझं कार्य आहे, लक्षात ठेवा. आपण त्यातून किती ऐकायचं, किती विश्वास ठेवायचा ही ज्यांनी त्यांनी ठरवा. झालेली सेवा अगदी जनहितार्थ सेवा आहे. कुठलाही याच्यामधून आपणाला बेनिफिट किंवा कुठलाही हेतू किंवा फोन नंबर दिल्यानंतर त्याच्यावरती पैशाची मागणूक वगैरे असलं केलं जात नाही आहे. फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट कुणाला देऊ नका, लक्षात ठेवा. पैसे कुणाला देऊ नका आणि ओरिजिनल डॉक्युमेंट कुणाला देऊ नका. हे हात जोडून माझी सांगणं आहे सर्वांना. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.